रामकृष्ण हरी. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण यांचे वास्तव्य असलेल्या पवित्र अशा नाशिकच्या तपोवनातील सुमारे 1800 झाडं कापली जाणार आहे. कशासाठी? तर येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी. यावेळी जे साधू संत येणार आहेत त्यांच्यासाठी साधुग्राम उभारण्यासाठी. निश्चितच कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीच्या महानतेचे प्रतीक आहे, याबद्दल काही शंकाच नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून मला आज प्रशासनाला आणि एक झाड तोडलं की त्याच्या जागी 10 झाडे लावू असं सांगणाऱ्या सरकारला काही सामान्य प्रश्न विचारायचे आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे, ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण इतकेच नव्हे तर हजारो ऋषीमुनींनी तपस्या केली असे पवित्र तपोवन जर आपण नष्ट करणार असू तर एक प्रकारे आपल्याच हातांनी आपलाच इतिहास पुसल्यासारखी होणार नाही का? भावी पिढ्यांना रामायणाचा इतिहास सांगताना कोणते तपोवन तुम्ही दाखवणार आहात? आपल्या संतांची, छत्रपती शिवरायांची शिकवण आपल्याला काय सांगते? शिवछत्रपती आज्ञापत्रात सांगतात की वृक्ष हे लेकरा समान आहेत, ती तोडल्यास राजावर पीडनाचा दोष येतो. तुकोबाराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. समर्थ रामदास स्वामी सुद्धा हाच संदेश देतात, वन वाढवावे, जल सांभाळावे. मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, ज्यांच्या विचारांच्या वाटेवर आम्ही सरकार चालवतो अशी दिंडोरी पेटत असताना त्यांच्याच विचारांचा अपमान आपण करतोय असं तुम्हाला अजिबात वाटत नाही का? आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास लक्षात घेता एका नव्या अभियानाची सुरुवात केली, ज्याचं नाव आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजेच पर्यावरण पूरक जीवनशैली, ज्याचं नेतृत्व भारत करत आहे. मग अशा वेळी एक साधा प्रश्न निर्माण होतो की गरज नसताना शेकडो वर्षांची झाडे तोडून आपण जगासमोर नेतृत्वाचा नेमका कोणता आदर्श ठेवणार आहोत? मागील वेळी झालेल्या कुंभमेळ्याला सुद्धा साधूंसाठी निवासाची व्यवस्था याच तपोवनाच्या सानिध्यात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली होती. मग आता अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली की झाडे तोडावीच लागत आहे? माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे, कोणत्याही भावनिक प्रचाराला बळी न पडता पक्ष, संघटना, राजकीय विचारधारा बाजूला सारून जितका होईल तेवढा आणि जमेल त्या लोकशाही पद्धतीने या तपोवनातील वृक्षतोडीचा विरोध केला पाहिजे. विजय आपला निश्चित आहे, फक्त शेवटपर्यंत लढण्याची हिंमत ठेवा. जय शिवराय.